तर नमस्कार पब्लिक, कसे आहात? पुन्हा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक फॉन्टवरती घेऊन आलो आहोत, तो थंबनेलवरती पाहिला असेल। तर या फॉन्ट यूज करण्यासाठी तुम्हाला एक ॲप लागणार आहे, जी की इंडियन फॉन्ट कन्वर्ट आपल्या प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। तर भावना आपण एक सिरीज चालू करणार जी की 30 डेज चॅलेंज, जी की आपण एडिटिंग बेसिक टू ॲडव्हान्स शिकवणार आहोत आपल्या चॅनलवरती। त्यामुळे नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपलं टेलिग्राम चॅनल कुणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण की आपण जे आता सिरीजमधलं जे एडिटिंगचं मटेरियल आपण फ्री मटेरियल देणार आहोत, जे की तुम्हाला आणि काही मटेरियल जे की आपण टाकत राहतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिझाईन रिलेटेड। तर तुम्हाला सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जे की आपण मटेरियल टाकत राहतो, त्याच्यावर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर भावांनो, तुम्हाला जर काही अडचण आली तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता। तर भावांनो, हे ॲप आपल्या प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे। डाउनलोड केल्यानंतर जे 3 नंबरचा ऑप्शन आहे युनिकोड टू AMS इंडिया फॉन्ट, तर तुम्ही युनिकोड हा सुद्धा वापरू शकता आणि युनिक पॅड सुद्धा वापरू शकता तुमच्या मर्जीनुसार। तर हे तुम्हाला 3 नंबरचं दिसत असेल, मी रेड कलरने दाखवलेलं आहे। तर त्यावरती टॅप केल्यानंतर जिथं नाव आहे टाईप युनिकोड टेक्स्ट हेअर, इथं तुम्हाला मराठीतून टाईप करायचं आहे, इंग्रजीमधून नाही ना, कोणत्या दुसऱ्या भाषेमधून नाही, तुम्हाला मराठीतून टाईप करायचं, कारण आपले जे फॉन्ट आहे ते आपले मराठीमधून कन्वर्ट करणारे फॉन्ट आहेत। तर तुम्हाला मी रक्षाबंधन आपण नाव म्हणजे का 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर तुम्हाला त्या डिझाईनमध्ये हे फॉन्ट जरूर वापरायचे आहेत, आपले डिझाईन खास होणार आहे। तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल काहीतरी हे झालेलं आहे, तुम्हाला ॲडव्हर्टाईज 30 सेकंदाची बघायची आहे, तर तुम्ही नंतर नेट बंद करू शकता। तर आपलं नंतर आपल्याला जिथं यूज करायचे ते आहे आपलं प्ले स्टोर सॉरी पिक्सलॅब। तर हे आपल्या प्ले स्टोरवरती सुद्धा उपलब्ध आहे, आणि तुम्हाला जर प्रो व्हर्जन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नसतं, आपण यूट्यूबवर त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ बघून तिथून डाउनलोड करू शकता। तर भावनो, इथं आल्यानंतर वरी जे ते तुम्हाला ऑप्शन दिसत असेल पेन्सिलचं, त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। त्यानंतर डबल एकदा दुसरी म्हणजे पेन्सिल त्याच्या खाली, त्याच्यावरती नंतर टॅप करायचं आहे। तर इथं टॅप आल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला जे तिकडे कॉपी केलेलं आहे तुम्हाला ते सिम्पली पेस्ट करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही। तिथं मी पेस्ट केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती। तर नंतर बाजूला जे डाव्या साईडकडून जे 2 नंबरचं ऑप्शन आहे कॅपिटल आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, मी रेड कलरने मी दाखवत आहे तुम्हाला। तर त्यावरती टॅप करून नंतर थोडं बाजूला स्क्रोल करून जे एक ऑप्शन आहे AB फॉन्ट म्हणून, जे की तुम्हाला जे तुम्ही फॉन्ट ॲड करताल डाउनलोड करून ते तुम्हाला इथं फॉन्ट दिसणार आहे। तर डायरेक्टली म्हणजे येणार नाही, तुम्हाला ॲड करावं लागतील अगोदर फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून। तर भावने तुम्हाला समोर जे फॉन्ट दिसत आहे हे आपले फायनली फॉन्ट आहे, तर जे की तुम्हाला मी एक दाखवणार आहे आपल्या स्क्रीनवरती। तर हा फर्स्ट फॉन्ट आहे, जे की तुम्हाला आता इथं रक्षाबंधन जे अनुसार तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट करायचं आहे, जे मध्ये जी आडवी रेष दिसत असेल तुम्हाला ती कट करायची आहे, आणि इथं स्टार इथं हे करायचं ॲड करायचं आहे। तर तुम्ही भावानं स्क्रीनवरती पाहू शकता। तर भावानं डायरेक्टली असं म्हणजे जेवढं हे आहे डायरेक्टली युनिकोड तुम्हाला असं हे होणार नाही, तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे थोडं। जर कुठं माना कात्रा हे नसेल, समजा रक्षाबंधन आहे रक्षा असं म्हणजे काही काना मात्रा जर हे इकडं तिकडे होत असेल, तुम्हाला अक्षरानुसार ॲडजस्टमेंट करायचं आहे। तर भावांनो, हे आहे आपला फर्स्ट फॉन्ट। दुसरा फॉन्ट तुम्हाला दाखवत आहे मी। तर भावांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आपण नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवरती टाकत राहतो। तर हा आहे दुसरा फॉन्ट। तर भावांनो, हे फॉन्टला तुम्ही टेक्स्चर लावून आपल्या 9 ऑगस्ट रक्षाबंधन किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तुम्ही याच्यामध्ये इझिली वापरू शकता, तुमची डिझाईन अजून खास होऊन जाईल। तर या तिसरा फॉन्ट आपला म्हणजे आपली जी टॉप 5 फॉन्ट आहे, जी की मी स्वतः माझ्या डिझाईनमध्ये वापरतो, तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देत आहे। तर भावना, व्हिडिओ आपला पासवर्ड जे आहे आपला स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल 2 स्टेपमध्ये मी दिलेला आहे। काही जण मला अनेक जणांच्या कमेंट येतात की बाबा व्हिडिओ नाही पासवर्ड नाही भावांनो, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता, कारण का तुम्ही एवढं समजून सांगतो, तर भावांनो त्यावेळी कोणी ऐकत नाही, डायरेक्ट पासवर्ड दिला नसला की डायरेक्ट व्हिडिओ स्किप न करता डायरेक्ट पुढे जातो डाउनलोड फॉन्ट करतो। तर भावांनो, त्यामुळे तुम्हाला मी पासवर्ड दिलेला आहे। तर फायनली हे फॉन्ट आहे, तुम्हाला मी बॅकग्राऊंड कलर लावून दाखवतो। तर हे फॉन्ट आहेत आपले।
तर याला तुम्ही टेक्स्चर लावून तुमच्या डिझाईनमध्ये योग्य पद्धतीने वापरू शकता. आता नंतर PNG तयार केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. तर बाजूला वर एक ऑप्शन आहे, तुम्हाला मी रेड कलरने दाखवलेला आहे बॅनरने. तर त्यानंतर सेव्ह ॲज इमेज ऑप्शन आहे, त्यावरती टॅप करायचं आहे. तर इथं आल्यानंतर आता तुम्ही जर PNG तयार केली असेल तर बाजूला ते फॉर्मॅट म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्यावरती टॅप करायचं आहे आणि PNGमध्ये आपल्याला डाउनलोड करायची आहे. आणि त्यानंतर खाली जे ऑप्शन आहे डायमेन्शन म्हणजे डिफिकल्ट, तिथं तुम्हाला अल्ट्रा मोड ठेवायचं आहे, कारण की जेवढी HD PNG राहील डिझाईनवरती तुमच्या, तेवढी तुमची डिझाईन खास दिसेल. तर भावांनो, व्हिडिओ नक्की कसा आवडला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.